मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील शरद पवारांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं। जवाब दो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यानंतर या काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि निवेदन देखील दिलं। नेमकं शरद पवारांनी त्यावेळेस काय सांगितलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत रमेश केरे पाटील आणि इतर कार्यकर्ते सुद्धा आहेत। नेमकं शरद पवार तुम्हाला काय म्हणले? मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली। सर्वात प्रथम मराठा क्रांती ठोक मोर्चानं जवाब दो हे आंदोलन सुरू केलं होतं। काचं कारण असं आहे की महाराष्ट्रात आज मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून मराठा समाज आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाने आमचे सगळे सहकारी या ठिकाणी मागणी करत आहे। आणि सर्व पक्षीय नेते म्हणजे प्रमुख मग उद्धव साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याच्यानंतर नाना पटोले असतील, हे सर्व अजितदादा असतील, या सर्व नेत्यांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली। आणि तुमच्या पक्षाची भूमिका मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावे म्हणून काय हा प्रश्न आम्ही त्यांना जवाब दो या आंदोलनाच्या माध्यमातून केली। आणि आम्ही सांगितलं होतं की याचा शेवट आम्ही शरद पवार साहेब जे राष्ट्रवादीचे आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत। आज आपण बघत असाल की महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी हा वाद एकीकडे होत आहे। येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आज आम्ही पवार साहेबांना सांगितलं येणाऱ्या काळातला वाद जर टाळायचा असेल तर आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण या ठिकाणी पुढाकार घ्या, सर्वपक्षीय बैठक या ठिकाणी लावावी जेणेकरून मराठा समाजाला या ठिकाणी त्यांचं हक्काचं आरक्षण भेटेल, ओबीसी मधलं आरक्षण। शरद पवार यावर काय म्हणले? म्हणजे ओबीसीला आरक्षण मिळावं म्हणजे अर्थात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यावर या ठिकाणी पवार साहेबांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली की मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणाला न धक्का लागता आरक्षण देण्यात यावं ही पवार साहेबांची भूमिका आहे। जेणेकरून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून पवार साहेबांचा या ठिकाणी पाठिंबा नाहीये। आपण बघितलं असेल आपल्या पत्रकार परिषद त्यांनी घेतली। आणि मी पुन्हा आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पवार साहेब जर पुढाकार घेतला तर नक्कीच यातून मार्ग निघेल, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत। दुसरा विषय, या राज्यामध्ये 4 वेळेस पवार साहेब किती वेळेस 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले आणि 4 वेळेस मुख्यमंत्री राहूनही जर मराठा समाजाला त्यांनी त्यावेळेस आरक्षण नाही दिलं, त्यावेळेस जर आरक्षण दिलं असतं तर आज ही वेळ मराठा समाजावर आली नसती। मग शरद पवार याला काय म्हणले? अर्थात तुम्ही सांगितलं की या सगळ्या पक्षांनी एकत्र येत ही बैठक घेऊन हा आरक्षणाचा प्रश्न जो मराठा समाजावर उद्भवलेला आहे तो सुटेल असं वाटतं तुम्हाला? पवार साहेब या ठिकाणी म्हणले की मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा, सर्व पक्षीय बैठक या ठिकाणी लावावी। तो पण मुद्दा मी त्यांच्यासोबत काढला की पवार साहेब या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्या सर्व पक्षीय बैठकीला विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी दांडी मारली, कारण या विरोधी पक्षाला आणि सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं नाहीये, मराठा समाजाचा त्यांना फक्त राजकीय फायदा या ठिकाणी उचलायचा आहे। असं तर आता तुम्हाला वाटतंय का? म्हणजे जेव्हा शरद पवार स्वतः म्हणतायत की आम्ही सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावी, आम्ही त्याला म्हणजे सहकार्य करू आणि योग्य तो तोडगा काढायचा प्रयत्न करू, वाटतं सगळे पक्ष एकत्र येऊन बसतील आणि यावर तोडगा निघेल? बघू येणाऱ्या काळामध्ये। आता मराठा समाजानं पण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, कारण इलेक्शन आहे, विधानसभा या ठिकाणी तोंडावरती आहे आणि जर या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जर मराठा समाजाचं मत जर लागत असेल तर नक्कीच त्यांना मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण द्यावं लागेल। नसता येणाऱ्या काळात या मराठा समाजाच्या रोषाला या सर्व पक्षीय नेत्याला समोर जावं लागेल। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांची ते भेट घेत आहेत। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आंदोलन केलं आणि शरद पवारांशी त्यांनी जाऊन चर्चा देखील केलेली आहे आणि शरद पवारांनी आश्वासन दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे, त्यांना सुचवलेलं आहे की तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवा आणि यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा, आम्ही नक्कीच यामध्ये तुम्हाला सहकार्य करू। मात्र आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आंदोलन करत त्यांनी शरद पवारांना निवेदन देखील दिलेलं आहे। मात्र शरद पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी केंद्र सरकारने देखील यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे असा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे। मात्र कुठेतरी मराठा क्रांती ठोक मोर्चा जो आहे अग्रेसर अर्थात आंदोलन करताना या ठिकाणी दिसत आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।